नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। मोखाडामध्ये जिजाऊची महिला अत्याचाराच्या विरोधात निषेध रॅली। पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यात जिजाऊ सामाजिक संस्थेकडून निषेध रॅली काढण्यात आली। कोलकाता बंगालमध्ये 9 ऑगस्ट रोजी महिला डॉक्टर सोबत झालेला दुष्कर्म व हत्येचा रॅलीच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला। सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना दिल्या आहेत, परंतु सुरक्षा प्रदान करण्यात सरकार अपयशी असल्याचे दिसून येत आहे। महिलांवर होत असलेले बलात्कार थांबविण्यासाठी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा किंवा अरब देशाप्रमाणे कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सामान्य जनता करत आहे। मोखाडा समवेत महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यात व जिल्ह्यात महिला डॉक्टर सोबत झालेल्या बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ जिजाऊ कार्यकर्त्यांकडून रॅली काढण्यात आल्या। निरपराध महिलेचे बलात्कार व हत्या करणारा आरोपी लिंपिसाट नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी संविधानिक पद्धतीने जिजाऊ कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आली। हातामध्ये मेणबत्त्या घेऊन रात्रीच्या सुमारास रॅली काढून शांतीपूर्वक निषेध व्यक्त करण्यात आले। जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या आदेशानुसार जिजाऊचे मोखाडा तालुका अध्यक्ष जावेद भाई शेख सोबत जिजाऊ कार्यकर्त्यांनी निषेध रॅली काढली। निषेध रॅलीमध्ये मोठ्या संख्येमध्ये महिलांची उपस्थिती दिसून आली। आरोपींना कठोर शिक्षा होत नाही म्हणून बलात्कार तसेच महिलांवर होणारे अमानवी अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले। सरकारने आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशा एकमात्र उद्देशाने रॅली काढण्यात आली व निषेध व्यक्त करण्यात आले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी मोखाडा प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट।